विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट तर संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले गुणोत्तर किती? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? इथं त्यांची नावं मांडा. जसं की विजया, संजना आणि सुनीता. बघा, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी, म्हणजे हे समीकरण अशा पद्धतीचे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान, हे त्यांचे वयाचे समीकरण. ओके. पुढं गणित म्हणते विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5. इथं विजया आणि इथं सुनीता या दोघींचा प्रस्तुत वाक्यामध्ये उल्लेख. दोघींच्या आजच्या वयाची समीकरण इथं मांडा. x + 15 x - 5. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5. लक्ष द्या, अशा पद्धतीचे हे दोन पद परस्परांना काय आहेत? भागीला आहेत. अपूर्णांक स्वरूपात अशा पद्धतीची मांडणी करा. त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार 5चा x + 15 सोबत 9चा x - 5 सोबत 5 आतील पदाला 9 आतील पदाला गुणिला 5 गुणिला x 5x 15 × 5 = 75 9x 9 × 5 = 45. आता 75 कडे येताना 45 अधिक स्वरूपात 9x कडे जाताना 5x वजा स्वरूपात. ही बेरीज 80 40 120. ही वजाबाकी 4x 120 कडे जाताना 4 भागीला आणि हा भाग 30 न जातो. x ची किंमत 30 मिळाली. ही मिळाल्या x ची किंमत प्रस्तुत त्यांच्या वयाच्या समीकरणात 30 + 15 45 वर्ष. हे या विजयाचं 30 वर्ष. x ची किंमत 30. आता हे 30 - 5 म्हणजे 25 वर्ष. हे 25 वर्ष वय सुनीताचं. प्रश्न, संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर कोणाचे कोणाच्या? लक्ष द्या. इथं एक साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवा. अंशस्थानी चे, छेदस्थानी च्या. संजनाचे म्हणून अंशस्थानी संजना, विजयाच्या छेदस्थानी विजया. संजना चे हे चे आणि च्या, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता संजनाचे वय काय आहे? 25 वर्ष सर. विजयाचं वय काय मिळालं? 45 वर्ष सर. संक्षिप्त रूप द्यायचं. लक्ष द्या. संजनाचे, आपण हे सुनीताचं लिहिलं, सॉरी बरं का. संजनाचं वय 30 वर्ष आहे. संजनाचं वय 30 वर्ष आहे. आता हे 30 45 याला संक्षिप्त रूप कसं द्यायचं? 15 × 2 = 30 15 × 3 = 45 म्हणजे 2 × 3. हे या प्रश्नाचं लेकरांनो काय उत्तर? ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.